हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र, सुप्रभात सगळ्यांना. कालच वीरची यात्रा संपली आणि रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो. काल दुसऱ्या दिवशी देव परत रिटर्न पालखी सगळं म्हणजे नाही का कोडीतला येतो आणि कोडीतला देवाची वरात असते, जशी आपल्या लग्नाची वरात असते. 12 दिवसामध्ये ना 12 दिवस वीरमध्ये देव होते आणि काल कोडीतला आले, परत चालत येतात आणि काल वरात झाली. सगळं म्हणजे नाही का आपल्या लग्नासारखंच असतं. यंदा नसेल कोणाला जमलं तर पुढच्या वर्षी खरंच तुम्ही या वीरच्या यात्रेला. आपल्या महाराष्ट्रातील एक नंबरची यात्रा आहे. खरंच अशी यात्रा म्हणजे मी आजपर्यंत कुठेच पाहितली नाही आहे. आधी 2 दिवसाला मी आणि माझे मिस्टर माझ्या लेकरांना खायला द्यायला येत होतो आणि परत 11, 11:30ला जात होतो. पुण्यापासून 100 किलोमीटरवरती वीर हे गाव आहे. आमचं गाव कोडीत आहे. आमच्या गावापासून 50 किलोमीटर. कारण ही लेकरं एवढी आतुरतेने वाट पाहतात ना आपली 2 दिवसांनी द्यायची. आणि इथं जे काका आहेत, ये माऊ चल, ब्लॅकी आणि माऊ बघा गेटच्याच बाहेर आहेत, कारण त्यांना काही प्रॉब्लेम असतो काही माहीत नाही आत यायचं. आणि मी ते व्हिडिओ टाकणारच आहे. आपल्याला काल आपला व्हिडिओ आलेला नाही कारण गावाकडे यात्रा म्हणजे वरात होती, यात्रा संपून वरात होती. त्याच्यामुळे आम्हाला परत तिथे आमच्याकडे खूप पाहुणे असतात जेवायला, वरातीला देवाच्या येतात ना. मग स्वयंपाक पण खूप असतो, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो 12 दिवस. 2 मिनटं थांबा, तुम्हालाच देते बुडू. प्लेट्स तर काढू देत, प्लेट्स नको काढायला. चला, ही माऊ बघा माझी माऊ. आणि एक मनापासून खरंच अनेक रुपये मंदिरामध्ये दान करतात लोक, करू द्यात, त्याबद्दल मला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक मनापासून विनंती आहे हो, कारण मंदिरात दान देण्यापेक्षा खर्च या लेकरांना द्या. कारण मंदिरांना सरकारी निधी येतो हे मला काल समजले. पिलू उठ लवकर, झोप झाली नाही का, उठ, किती वाजले बघ. येतो हे मला कालच समजलं. तर प्लीज खरी गरज या लेकरांना आहे तर त्यांची मदत कर. मागे सारा सगळेजण प्लेटवर उभं राहिलो, कसं खायला देणार. सर मागे या इकडं, चला इकडे या सगळ्यांनी. ये मम्मी यायचं लवकर. मम्मी तर आमची ना प्रत्येक वेळेस प्लेटवरती झोपते. सर मागे हां. एक हातात मोबाईल धरल्यामुळे ना व्हिडिओ काढता येत नाही आहे. तर प्लीज मनापासून एकच विनंती आहे, खरंच मंदिरात दान करू नका. बरं केलं तर कमीत कमी यांच्यासाठीही थोडा विचार करा, कारण खरंच हे मुके प्राणी आहेत आणि त्यांना पोटाला देण्याची खूप गरज आहे. हे मुके प्राणी फक्त आपल्याच भरवशावर आहेत की आपल्याला ही लोक खायला देतील म्हणून ते आपल्या जवळ येतात. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती साध